टाकायला गेले काहीतरी घ्यायचे मातीने टाकायचे असं करू नका. ते अशा माइंडने काम करा की त्याच्यामध्ये 100% तुम्ही दिले पाहिजे आणि 100% देऊन तुमच्या माइंडमध्ये हे असलं पाहिजे की या वर्षी आम्ही जे भात केलेले आहे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त पाणी साठून राहणार आणि त्या पाण्याचा उपयोग या गावासाठी, या आजूबाजूच्या परिसरासाठी, वनस्पतींसाठी, इथल्या प्राण्यांसाठी होईल आणि त्याचा फायदा नक्कीच आम्हाला स्वतःला सुद्धा होईल. तुम्ही काही ते पाणी प्यायला येणार नाही, परंतु जसं मगाशी मी म्हटलं त्यांच्या काय लागतात, आपल्याला दुवा लागतात, तर नक्कीच आपल्याला भेटत असतात. म्हणून ह्या ज्या आपण सिव्हिल डिफेन्स असेल, ह्युमन राईट असेल किंवा NSSच्या माध्यमातून ज्या आपण सर्व्हिसेस करत असतो, ज्या कॅपिंगच्या माध्यमातून कॅपिंग करत असतो किंवा ज्या सर्व्हिसेस देत असतो, या सर्व्हिसेसचा फायदा आपल्याला भविष्यामध्ये 101% होतो म्हणजे होतोच. जर असं कोणाला वाटत असेल की याचा काय फायदा होतो, तुम्हाला काही पैसे कोणी देणार नाही तर ते पैसे भेटत असं नाही, परंतु जो बेनिफिट मिळतो म्हणजे जसं मला म्हटलं, जर आपल्या बाबतीमध्ये अशी घटना घडली, आपला ऍक्सिडेंट झाला तर 100% लोक आपल्याला धावून येतात मदत करायला. का? कारण त्या लोकांना माहिती आहे की प्रत्येक अपघाताच्या वेळेमध्ये प्रत्येक ठिकाणी व्हॉलेंटिअरिंग करण्यासाठी ही व्यक्ती येते आणि म्हणून त्याच्यासाठी मला धावून जावं लागेल किंवा जायचं आहे. लक्षात आलं? म्हणून ज्या वेळेमध्ये आम्ही कॅम्पिंग करतो, व्हॉलेंटिअरिंग करतो, फिल्डवर्क करतो किंवा एखादी सेवा करतो, त्या वेळेमध्ये आम्हाला आमचे 100% देऊन काम करायचं. लक्षात आलं? म्हणजे आता मी ज्या काही 1-1.5 तासामध्ये ज्या काही गोष्टी सांगितल्या त्या अशा काही फिट मनामध्ये ठेवा आणि त्याचा प्रत्यक्ष अनुभव घ्या. म्हणजे ते गुन्हे कसे घडतात, त्याच्यामध्ये आपण संरक्षण कसं केलं पाहिजे, आपण स्वतः बाजूला कसं झालं पाहिजे किंवा आपल्यावर जर काही घटना घडली तर आपण डिफेन्स कसा केला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी आता तुम्ही स्वतः अनुभवा. जोपर्यंत म्हणजे आम्ही म्हणतोय जोपर्यंत आपण पाण्यामध्ये पडत नाही तोपर्यंत पोहायला शिकू शकत नाही. पाण्याच्या काठावर बसून तुम्ही कितीही सांगितलं असे हात मारायचे, असे पाय मारायचे, पोहायला शिकलो, पोहता येणार नाही. जोपर्यंत आपल्याला पोहताना बुडत नाही, आपण नाका थोडा पाणी जात नाही, तोपर्यंत आपण पाहिजे तसं पोहायला शिकत नाही. तशा पद्धतीने जोपर्यंत आम्हाला याचा अनुभव येत नाही तोपर्यंत आम्ही शिकू शकत नाही आणि आम्ही जर शिकलो नसेल तर आम्ही व्हॉलेंटिअरिंग सुद्धा करू शकत नाही. म्हणून आपण स्वतः त्याचा एक्सपिरियन्स घ्यायचा आहे. आता तुम्हाला हे सर्व्हिस कशासाठी करायला लावतात? कारण तुम्हाला त्याचं महत्त्व पटलं पाहिजे. आम्ही काय स्वच्छता करतो, आम्ही काय डॅम्पिंग करतो किंवा आम्ही का प्लांटिंग करतो, हे कशासाठी तुम्हाला करायला लावलं जातं? कारण त्याचं महत्त्व तुम्हाला कळलं पाहिजे आणि ते महत्त्व कळतं तर तुम्ही व्हॉलेंटिअरिंग करता आणि व्हॉलेंटिअरिंग करत असताना तुम्ही समाजाला सांगत असता, त्याचा चांगला संदेश देत असता. जर बाजूला जसं मगाशी म्हटलं तुमच्या जोडीला असणारा मित्र मैत्रीण जर एखादी चुकीची घटना करत असेल, चोरी करत असेल, तर तुम्ही त्याला कॉन्फिडेन्शियल सांगू शकता की बाबा रे भविष्यामध्ये जाऊन तुझ्या माध्यमातून तू एक नुसतं एवढंसं काम केलं पण भविष्यामध्ये मोठी घटना होऊ शकते, कायद्याने गुन्हा आहे, गुन्हा मोठा घडू शकतो, आता छोटा गुन्हा आहे पण असं करता करता मोठा गुन्हा घडू शकतो, ते होऊ नये म्हणून असं काही करू नको. हे कधी करायला सांगा, हे कधी शिका तुम्ही सांगायला, ज्या वेळेला तुम्ही 100% देऊन आणि प्रॅक्टिकली काम कराल तेव्हाच. म्हणून लक्षात ठेवायचं की जेवढे दिवस तुमचे आता पुढचे काही 4-5 दिवस असतील ते 100% देऊन तुम्ही ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहात प्रत्येक ऍक्टिव्हिटीमध्ये. आणि असं समजा की जे काम माझं स्वतःच आहे, कुठलंही काम करताना कसं करायचं, माझं स्वतःचं काम, माझ्या स्वतःसाठी काम करतोय, लोकांसाठी करत नाही, माझ्या स्वतःसाठी म्हणून काम करतो आणि असं जेव्हा आपण काम करणार ना तेव्हा त्याचा नक्कीच फायदा होईल. लक्षात आलं? म्हणून एवढं जे काही मी आता 1-1.5 तासामध्ये काय रामायण महाभारत केलेलं असेल हे सगळं जास्त काही लक्षात न घेता फक्त आणि फक्त एवढंच लक्षात ठेवायचं, याचा परिचय एकच आहे की आमच्या बाबतीमध्ये अशा जर घटना घडत असतील तर आम्ही त्याच्यापासून बाजूला झालो पाहिजे किंवा आमचा समाज, आमचा परिसर जर अशामध्ये अडकत असेल तर त्यांना आम्ही बाजूला गेलो पाहिजे. अशा कुठल्याही प्रकारच्या घटना घडता कामा नयेत. हे आपलं व्हॉलेंटिअर म्हणून एक काम आहे, आपलं कर्तव्य आहे आणि ते तुम्ही कराल अशी मला आशा आहे. भविष्यामध्ये तुमच्यासारखे आणखीन असे व्हॉलेंटिअर कराल की जेणेकरून ज्या काही चुकीच्या गोष्टी घडतात, अत्याचार घडतात, अन्याय घडतात किंवा जे पर्यावरणाचा ऱ्हास करणाऱ्या काही गोष्टी आहेत किंवा इतर ज्या गोष्टी आहेत त्या कुठेतरी थांबतील आणि नक्कीच एक दिवस असे जर व्हॉलेंटिअर वाढत गेले तर आपला देश सुजलाम सुफलाम होईल. असंच या NSS कॅम्पच्या माध्यमातून, या आजच्या सेशनच्या माध्यमातून मी तुम्हाला थोडक्यात 2 शब्दात एवढंच सांगू शकतो की आपल्या माध्यमातून आपण 100% देऊन काम केलं तर असेच आणखी 100 लोक आपण तयार करणार आपल्या माध्यमातून. नुसतं आपण NSS झालं म्हणजे NSSचा कॅम्प केला म्हणजे NSSचं
काम केलं असं नाही. तर आपली जबाबदारी वाढलेली आहे की आमच्या परिसरामध्ये असेच व्हॉलेंटियर्स तयार करायचे, जे NSS असले पाहिजे, सिव्हिल डिफेन्स असले पाहिजेत असं नाही. सर्व्हिस प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे, कर्तव्य आहे, आणि ते आम्हाला तयार करायचं. हेच आपल्या आजच्या सेशनचं फलित असेल.